गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मार्केट कसं राहण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आज मी थोडा लवकर व्हिडिओ शूट करत असल्यामुळं फक्त एच निफ्टी जे सिंगापूर मार्केट आहे तेवढंच ओपन झालेलं आहे. बाकीचे जे एशियन मार्केट्स आहेत ते ओपन झालेले नाही आहेत. तर एच निफ्टी जे आहे ते आपल्याला 61 पॉईंट्सनी वरती ओपन झालेली दिसत आहे आणि ती सध्या 12,943ला ट्रेड करत आहे. तर आज आपलं जे मार्केट आहे ते पॉझिटिव्ह ओपन होण्याची शक्यता आहे. जर मागच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जे आहे ती 87 पॉईंट्सनी वरती क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला. सुरुवातीला निफ्टी ओपन होताना निगेटिव्हमध्ये ओपन झाली, नंतर पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स त्यामध्ये जनरेट झाले आणि निफ्टी जे आहे ते क्लोज होताना 87 पॉईंट्सनी वरती क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला. निफ्टी आणि सेन्सेक्स जो आहे तो 0.6% शुक्रवारी क्लोज झालेला आहे. बँक निफ्टी सुद्धा 1% वरती क्लोज झालेली आहे. शुक्रवारच्या सेशनमधले टॉप गेनर जर पाहिले तर त्यामध्ये होते, पहिले जो होता बजाज फिनसर्व, नंतर टायटन, गेल, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँक. ह्याचे काय कारण आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. टॉप लुजर जर पाहिले तर त्यामध्ये आहे रिलायन्स, अडानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, सन फार्मा आणि डॉक्टर रेड्डीज लॅब. कमोडिटी जर विचार केला तर गोल्डमध्ये परत 50,000ला गेल्यानंतर त्यामध्ये बाईंग इमर्ज झालेले दिसत आहे आपल्याला. सिल्वर जे आहे ते 1% वरती क्लोज झालेलं होतं. क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस शुक्रवारी पॉझिटिव्ह दिसलेले आहेत आपल्याला. करन्सीचा जर विचार केला तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया वीक होताना दिसलेला आहे आपल्याला आणि बाकी जे करन्सीज आहेत त्याच्या तुलनेमध्ये रुपया स्ट्रॉंग झालेला आहे. आपण निफ्टीचा जर विचार केला तर फ्रायडेला निफ्टी जी आहे ती 87 पॉईंटवरती क्लोज झालेली आहे. निफ्टी फ्रायडेला 12,859ला क्लोज झालेले आहे. त्याचे वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर 12,924चा पहिला रेजिस्टन्स आहे, नंतर 12,989ला आणि 13,000चा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जर त्यांनी तोडला तर मग 13,086पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे. त्याचे खालचे सपोर्ट जर पाहिले तर 12,762चा पहिला सपोर्ट दिसतोय, त्याच्यानंतर 12,665चा सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली 12,600चा सपोर्ट आहे. मित्रांनो, निफ्टी जोपर्यंत 12,800च्या खाली जात नाही तोपर्यंत निफ्टी वीक होण्याची शक्यता कमी आहे. 12,800चा मेजर सपोर्ट आहे. 12,800चा जर सपोर्ट तुटला तर त्याच्यानंतर निफ्टी खाली वीक होऊ शकते. जोपर्यंत 12,800चा सपोर्ट तुटत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी करायचे कारण नाही. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी फ्रायडेच्या सेशनमध्ये 332 पॉईंटवरती क्लोज झालेली आहे आणि ती 29,236ला क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला. त्याचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट जर पाहिले तर पहिला रेजिस्टन्स जो आहे तो 29,568चा आहे, दुसरा रेजिस्टन्स जो आहे तो 29,900चा आहे आणि जो त्यांनी जर 30,000चा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जर तोडला तर त्याच्यावरती 30,394चा सपोर्ट रेजिस्टन्स दिसतोय. त्याचे खालचे सपोर्ट जर पाहिले तर 28,742चा पहिला सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 28,248चा आणि त्याच्यानंतर 27,900चा सपोर्ट आपल्याला दिसत आहे. FI आणि DIIचा जर विचार केला
तर FII अजून बाईंगच करतायत. FIIनी कोणतंही सेलिंगचं चिन्ह दिसत नाही आपल्याला FIIमध्ये. फ्रायडेच्या सेशनमध्ये सुद्धा FIIनी सेलिंगच केलेली आहे. 11,000 कोटीची सेलिंग ग्रॉस परचेस आहे त्यांचं, आणि जे सेल्स आहे ते 7,000 करोडचे सेल्स केलेले आहेत. त्यामुळे त्यांचं नेट परचेस जे आहे ते 3,860 कोटी रुपयांचं त्यांचं नेट परचेस झालेलं आहे. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेट त्यांनी 46,551 कोटीचे नेट शेअर्स बाय केलेले दिसत आहेत आपल्याला. DIIचा जर विचार केला, इथं ॲक्च्युली 20 तारीख पाहिजे, फ्रायडेला 20 तारीख होती, फक्त डेट अपडेट करायची राहिलेली आहे मित्राकडून आपल्या. तर ग्रॉस परचेस जर बघितले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचे, तर ते 2,975 करोडचे शेअर्स ग्रॉसमध्ये बाय केलेले आहेत. आणि ग्रॉस शेअर्स जर सेल्स जर पाहिले तर 5,844 करोडचे सेल्स ग्रॉसमध्ये सेल केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे नेट सेलिंग झालेलं आहे ते 2,868 करोडचे सेल्स त्यांनी नेटमध्ये सेल केलेले आहेत. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये DIIनी 32,600 करोडचे सेल्स सेल केलेले दिसलेले आहेत आपल्याला. आता गुड न्यूजचा जर विचार केला तर गुड न्यूज जर पाहिली तर जे आदर पुनावाले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे पुढच्या वर्षीच्या पहिल्या क्वार्टरमध्ये आपल्याला कोरोनाची वॅक्सिन मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मेच्या दरम्यान आपल्याला कोविड-19ची वॅक्सिन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्पुटनिक जी वॅक्सिन आहे ती मॉडर्ना आणि फायझर ह्या 2 वॅक्सिन आहेत त्याच्यापेक्षा बरीच स्वस्त मिळण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे रिपोर्ट्समध्ये. आणि अमेरिकेमध्ये 12 डिसेंबरपर्यंत पहिली वॅक्सिन जी आहे ती पहिली वॅक्सिन म्हणजे पहिली लस 12 डिसेंबरला देण्यात येईल असं रिपोर्ट्सनी सांगितलेलं दिसतंय आपल्याला. नॉट सो गुड न्यूजमध्ये कोरोनाची वर्ल्ड वाईड लिस्ट जी आहे ती 5,085 करोड्सपर्यंत पोहोचलेली आहे. 13.9 लाख लोकांची आतापर्यंत डेथ झालेली दिसत आहे आपल्याला. इंडियाचा वर्ल्ड 2 मध्ये नंबर आहे इंडियाच्या नवीन केसेसच्या बाबतीत. नवीन केसेस जर पाहिला तर इंडियामध्ये 91.5 लॅक्समध्ये इंडियाची टोटल इन्फेक्टेड पर्सनची लिस्ट पोचलेली आहे. इंडियामध्ये अनफॉर्च्युनेट डेथ्स जे आहे ते 1,33,000 लोकांचे डेथ झालेले आहेत. रिकव्हरी जरी चांगली असली तरी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. काल भारतामध्ये 45,209 केसेस नवीन सापडलेले आहेत. आणि वर्ल्ड वाईड जर विचार केला तर 6 लाखच्या वरती केसेस सापडत आहेत. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आज काही विशेष रिझल्ट्स नाही आहेत. माझा जर विचार केला तर मार्केट प्रेझेंटली ओव्हरबॉट कंडिशनमध्ये आहे. पूर्ण जगाचा जरी विचार केला तर पूर्ण जगामध्ये फक्त आपलंच मार्केट जे इंडियन मार्केट जे आहे त्याचाच PE जो आहे प्राईस टू अर्निंग रेशो तो 30च्या वरती आहे. बाकीचे अमेरिकेचं मार्केट जरी 52 वीक हायला असलं किंवा त्याचं GDP रेशो टू मार्केट व्हॅल्यूजचा जो रेशो असतो मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर तो जरी 1.5च्या वरती असला तरी सुद्धा त्यांचा PE रेशो जो आहे तो PE रेशो आपल्या मार्केटच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यामुळं सध्या मी एक रिपोर्ट वाचत होतो त्यामध्ये असे बघितलेलं आहे की जगामध्ये फक्त इंडियन मार्केट जे आहे तेच फक्त त्याचा जो PE आहे तोच फक्त 30च्या वरती आहे. बाकी कोणत्याही मार्केटचा PE 30च्या वरती दिसत नाही. त्यामुळं आपल्याला मार्केट हे ॲक्च्युली ओव्हरबॉट कंडिशनमध्ये आहे. त्यामुळं तुम्ही जोपर्यंत कोणतंही पण सध्या पॅनिक होण्याची गरज नाही आहे. कोणतीही वीकनेसची साईन आपल्याला जोपर्यंत चार्टवरती दिसत नाही तोपर्यंत आपण पॅनिक व्हायची गरज नाही आहे.
तर तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता. जर तुमचे कोणतेही स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स असले तर त्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता सध्या. आणि जे तुमचे लॉंग टर्मसाठी जे तुम्ही स्टॉक घेणार आहे त्यासाठी तुम्ही GTT ऑर्डर प्रेस करून ठेवा. आणि ज्यावेळी डिप्समध्ये तुम्हाला चांगले स्टॉक सापडतील त्यामुळे डिप्समध्ये त्यांना बाय करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.